नमस्कार, मी कल्पना. चला आज झटपट 5च मिनिटामध्ये मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे. तशी प्रत्येकालाच येते, पण काही वेळेस काय होतं माहिती का? ज्यावेळेस भाजी खूपच कोवळी वगैरे असते ना, तर ते पाणी लवकर आटल्या जात नाही भाजीमधलं आणि मग त्याला वेळ लागतो. आता झटपट अगदी 5 मिनिटामध्ये भाजी कोरडी कशी होणार आहे ते दाखवते तुम्हाला. शेंगदाणे भाजून घेतलेले, साल काही काढत नाही आहे मी आता. आणि अख्ख्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे आणि पूर्ण भाजीला मीठ लागेल इतकं घेतलेलं आहे. मिरच्या तुम्ही आवडीनुसार घ्या. आता याच्या ऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्या घेतल्या तरी चालेल, पण कधी तुम्ही अशा लाल मिरच्या वापरून बघा अख्ख्या भाजीला. मिक्सरला आपल्याला अजिबात पाणी नाही टाकायचं, वाटून घ्यायचं आहे थोडंसं जाडसरच हे बघा. आता हे असं पण भाकरीसोबत खाण्यासाठी असं पण छान लागतं हे शेंगदाण्याचं कूट. आता आवडीनुसार तेल घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला फोडणीमध्ये काहीच नाही घालायचं. जे आपण मिक्सरला बारीक केली ना भरड शेंगदाण्याची, ती आपल्याला तेलावर घालून घ्यायची आहे. हे बघा, आणि ते ना 1-2 मिनटं छान आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे. खूप छान असा सुगंध येतो. आता इथे तुम्ही हिरव्या मिरच्या वापरू शकता, पण असंच करून बघा तुम्ही. जास्त गॅस मोठा नाही ठेवायचा, नाही तर शेंगदाण्याचं कूट आहे ना जळून जाईल. तसं मी जास्त पण नाही भाजलं, थोडंसं कमी शेंगदाणे मी भाजलेले होते. हे बघा, आणि जास्त वेळ नाही लागत. अगदी 5च मिनटामध्ये भाजी होते. नंतर आपण काय करतो, मेथीची भाजी शिजायला घातल्यानंतर आहे ना, शिजत आल्यानंतर मीठ घालतो आणि मिठाचं नंतर परत पाणी होतं. परत मग भाजी जास्त ओली होते. आता मेथीची भाजी ना स्वच्छ अशी धुवून घेतली आहे पहिले. ती निथरट ठेवली ती चाळणीमध्ये आणि थोडीशी बारीक अशी चिरून घेतली. जास्त पण बारीक नाही केली, पण जास्त मी मोठे मोठे घेतलेले होते मेथीचे. असे थोड्या काड्या घेतल्या त्या, कारण का भाजी ना खूप कोवळी होती. ही बघा. आणि चला आता जास्त जर निब्बर भाजी जर असली ना, तर जास्त पाणी नाही होत भाजीचं, आणि कोवळी असली ना तर लई पाणी होऊन जातं त्याचं. हे बघा, मिक्स करून घ्यायची आता. आता हे बघा, मिक्स झाल्यानंतर आहे ना अगदी 2-3 मिनटामध्येच भाजी ना एकदम अशी कोरडी होते. आणि गॅस आपल्याला आहे ना मोठा ठेवायचा आहे. आता इथे कमी नाही करायचा. आता याच्यामध्ये तुम्ही कांदा पण घालू शकता, पण मी नाही घातला. आवडतो मला पण कांदा घालायला. हे बघा, म्हणजे ना अगदी 5 मिनटामध्ये, नाही तर भाजी ना एकदम जास्त अशी ओली होऊन जाते आणि ती खूपच असं पाणी होऊन जातं तिचं, मग ती भाजी चांगली लागत नाही. आणि अशी भाजी करून बघा, सुगंध पण खूप छान येतो. आणि भाजी थोडीशी चिरून घ्यायची, म्हणजे कसं सगळ्या बाजूला आहे ना, जे आपण शेंगदाण्याचं कूट वगैरे मिरची वगैरे सगळं त्याला आहे ना लागल्या जातं भाजीला, म्हणजे कसं भाजीला मग टेस्ट खूप छान येते. हे बघा, तुम्हाला आता इथे पाणी पण दिसत नसेल. अगदी 2च मिनटं झाले भाजी टाकून, 2 मिनटं पण नाही झाले अजून. आणि भाजीवर आहे ना झाकण ठेवायचं नाही, नाहीतर मग भाजी अशी थोडीशी ना काळी पडते किंवा कलर चेंज होतं तिचा. पाणी झालं ना जर भाजीला, मग भाजी जास्त वेळ शिजते पण आणि ती चांगली पण लागत नाही. आणि मग ती जास्त शिजलेल्या भाज्या पण नाही खायच्या. कसं पालेभाज्या थोड्या कच्च्याच चांगल्या लागतात. हे बघा, तुम्ही करून बघा, अशी भाजी खूप छान होते. तशी प्रत्येकालाच मेथीची भाजी येते, पण आज थोडीशी ना तेलामध्ये मी सगळं वाटण वगैरे घातलं तर अशी करून दाखवली तुम्हाला, आणि खूप छान होते. हे बघा, कलर पण तसाच राहतो भाजीचा. आणि थोडीशी चिरून घेतली की सगळ्या बाजूला शेंगदाण्याचं कूट वगैरे लागल्या जातं. चला करून बघा. इथे आपली ना मेथीची भाजी तयार झालेली आहे. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.